हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये आपण फर्स्ट युनिट टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे 100+ MCQ आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत, जे तुम्हाला हेल्प करतील येणाऱ्या एक्झाममध्ये MCQ प्रॅक्टिससोबत. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करत आहेत, जे होणार आहे 26 मार्चला. त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत, स्पेशली फॉर पेपर 1 साठी. ज्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमातील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमातील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स आणि PYQs, जो सगळ्या एक्झामचा पाया बेस असणार आहे तो म्हणजे PYQs, तो देखील या क्रॅश कोर्समध्ये आम्ही इन्क्लूड केलेला आहे. हा क्रॅश कोर्स जो होणार आहे, न्यू बॅच जे स्टार्ट होणार आहे ती येणाऱ्या 15 तारखेपासून न्यू बॅच स्टार्ट होते. या कोर्सची फीस आहे 2,500 रुपये. 20% डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करतो आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 2,000 रुपीज. आणि कोर्स जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. स्टार्ट करूया आजच्या सेशनला, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत पेपर 1 टीचिंग ॲप्टिट्यूड युनिटसाठी. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अध्यापनाचा कोणता पूर्वनिर्धारित स्तर नाही. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यासलेलं आहे की अध्यापनासाठी आपल्याला काय वेगवेगळे स्तर निश्चित केलेले आहेत. ठीक आहे. त्या स्तरामध्ये कोणता पूर्वनिर्धारित स्तर नाहीये. ऑप्शन ए स्मरण, आकलन, परावर्तनीय, विभेदीकरण. ठीक आहे. आता आकलन, परावर्तनीय आणि विभेदीकरण या ज्या गोष्टी आहेत त्या नंतरच्या गोष्टी आधी आपण आत्मसात करतो. ठीक आहे. पूर्वनिर्धारित विचारलेला आहे. मग याच्यामध्ये पूर्वनिर्धारित घटक कुठला नाहीये? स्मरण. स्मरण म्हणजे काय? ऑप्शन ए इथे, ऑप्शन फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे इथे. स्मरण म्हणजे आपलं आठवण्याची क्षमता जी आहे ती आपण गृहीत धरलेली नसते किंवा पूर्वनिर्धारित ठरलेली नसते. हा स्तर जो आहे तो पूर्वनिर्धारित नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे शक्य आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये काहीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, काहीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. तर या क्वेश्चनमध्ये किंवा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, अध्यापन करताना विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये होतो. ऑप्शन ए व्याख्यान पद्धती, 2 स्पष्टीकरण पद्धती, 3 उद्वगामी पद्धती आणि 4 पाठ्यपुस्तक पद्धती. मला सांगा, व्याख्यान पद्धतीमध्ये एकच व्यक्ती देत असतो, राईट. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, विद्यार्थ्यांचा सहभाग नसणार आहे. ठीक आहे. दुसरा आहे स्पष्टीकरण पद्धत. स्पष्टीकरण कोण करणार आहे? अध्यापक, म्हणजे जो शिकवणारा व्यक्ती आहे, टीचर जो आहे तो स्पष्टीकरण करणार आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन पण इथे आपलं बाजूला जातं, राईट. आणि चौथी जी पद्धत आहे पाठ्यपुस्तक पद्धत. पाठ्यपुस्तक मध्ये काय, थोडंसं वाचतो आणि त्यानंतर आपण एक्सप्लेन करतो किंवा टीचर एक्सप्लेन करतो किंवा स्टुडंट त्याच्यातला क्वेश्चन विचारतो, पण याच्यामध्ये स्टुडंटचा तेवढा जास्त सहभाग होत नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑप्शन 3 जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे, उद्वगामी पद्धती, ज्याच्यामध्ये स्टुडंट प्रश्न विचारणार किंवा स्टुडंटला जे समजलं नाहीये ते विचारणार आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन किंवा उत्तर अध्यापक करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नैदानिक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. ठीक आहे. निदान किंवा नैदान. ठीक आहे. तर यापैकी कुठला उद्देश आहे? मूल्यमापन जसं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. प्रश्न ऑप्शन आहेत, सूचनांपूर्वी विद्यार्थ्यांचे कार्य संपादन, सूचनांदरम्यान अध्यापनातील प्रगती व अपयश, सूचनांनंतरच्या अध्यापनाची स्थिती, सूचनांदरम्यान अध्यापनात सतत येणाऱ्या अडचणींमागील कारणे व निदान. ठीक आहे. कशामध्ये जास्त मूल्यमापन होऊ शकतं किंवा नैदानिक मूल्यमापन होऊ शकतं किंवा त्याचा मुख्य उद्देश काय असू शकतो. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 4, सूचनांदरम्यान अध्यापनात सतत येणाऱ्या अडचणींमागील कारणे व निदान. नैदानिक आहे. ठीक आहे. निदान काढायचं आहे. तर याच्यामध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी चौथ्या ऑप्शन मध्ये आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त कारण निदान करून आपला उद्देश साध्य करू शकतो. त्यामुळे इथे ऑप्शन 4 करेक्ट आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो कारण ऑप्शन ए वर्गात चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी, बी विद्यार्थ्यांचे लक्ष टिकून राहण्यासाठी,
3 संकल्पनामध्ये स्पष्टता येण्यासाठी, 4 वर्गातील शिस्त टिकवण्यासाठी. काय कारण असू शकतं शिक्षकांचं माहिती देण्यासाठी साधन वापरण्याचं? फक्त वातावरण चांगलं करणं उद्देश असू शकतो का? नाही. त्याच्यानंतर संकल्पनांमध्ये स्पष्टता येण्यासाठी की विद्यार्थ्यांचे लक्ष टिकून राहावे यासाठी. वर्गामध्ये शिस्त टिकवण्यासाठी माहिती देण्याच्या साधनांचा वापर होत नाही. याच्यामध्ये फर्स्ट आणि चौथं जे ऑप्शन आहे ते काय होणार, इथे कट होणार, राईट. मग आपल्याकडे 2 ऑप्शन उरलेले आहेत की विद्यार्थ्यांचं लक्ष टिकून राहणं आणि संकल्पनामध्ये स्पष्टता येणं. जास्त महत्त्वाचं काय आहे, विद्यार्थ्यांचं लक्ष टिकून राहणं की संकल्पना स्पष्ट होणं? ऑफकोर्स संकल्पना स्पष्ट होणं. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार आहे इथे? ऑप्शन 3 संकल्पनामध्ये स्पष्टता येण्यासाठी माहिती देणाऱ्या साधनांचा वापर करतो. ओके, करेक्ट आन्सर आहे 3. ओके, पुढचा प्रश्न. शिक्षकांच्या अभिवृत्तीचा त्याच्या अध्यापनावरती प्रभाव पडत असतो. अभिवृत्तीचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी आहे? वेगवेगळे क्षेत्र आहेत. अभिवृत्ती म्हणजे काय म्हणू शकतो? त्या शिक्षकाची पर्सनॅलिटी, विचार करण्याची, चालण्या बोलण्याची, विद्यार्थ्यांना समजून घेण्याची एक प्रवृत्ती. ठीक आहे. तर या दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचं व्यक्तिमत्व किंवा अभिवृत्ती जी आहे, विचार करण्याची पद्धत जी आहे ती कामाला येते? ऑप्शन ए भावनात्मक क्षेत्र, ज्ञानात्मक क्षेत्र, संपर्क क्षेत्र आणि मानसशास्त्रीय क्षेत्र. तर याच्यामध्ये बघा, ज्ञानामध्ये त्याच्या अभिवृत्तीचा काहीही उपयोग होणार नाही, म्हणजे होईल पण तेवढ्या प्रमाणात होणार नाही. किंवा कम्युनिकेशन मध्ये, संपर्क क्षेत्रामध्ये काही उपयोग होणार नाही. मानसशास्त्रीय क्षेत्र तर पुन्हा मनाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये भावनात्मक क्षेत्र जे आहे हे आपलं करेक्ट आन्सर आहे. भावनात्मक क्षेत्र यामध्ये शिक्षकाची अभिवृत्ती जी आहे ती कामाला येते किंवा त्याचा अध्यापनावरती प्रभाव पडतो. एखाद्या विद्यार्थ्याला समजून घेणं किंवा त्या विद्यार्थ्याला भावनात्मक दृष्ट्या सपोर्ट देऊन शिकवणं किंवा त्याला टीचिंग साठी रेडी करणं हे त्याच्यामध्ये काम करतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक वर्गामध्ये व्याख्यान देत असताना अध्यापनात काही बाधा निर्माण झाली तर अशा वेळी शिक्षकाने खालीलपैकी काय केले पाहिजे? समजा शिक्षक जे आहे ते वर्गामध्ये शिकवतात, व्याख्यान देत आहेत. ठीक आहे. म्हणजे एक पद्धतीने शिक्षण, एकातर्फी शिक्षण चालू आहे किंवा एकतर्फी कम्युनिकेशन चालू आहे. तर अशा वेळी जर वर्गामध्ये काही अडचण आली तर त्यावेळी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? ऑप्शन ए काही वेळ शांत राहावे आणि पुन्हा व्याख्यानास सुरुवात करावी. व्याख्यानात ज्या अडचणी निर्माण करतात त्यांना शिक्षा करावी. ज्या अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्यापनासाठी प्रेरित करावे आणि वर्गात जे काही घडत आहे त्यासंबंधी काळजी करू नये. आता यापैकी योग्य सिच्युएशन काय असेल ते आपलं करेक्ट आन्सर असेल. बघा, पहिले काय आहे, वेळ शांत राहणे, काही वेळ शांत राहणे, पुन्हा व्याख्यानास सुरुवात करणे. म्हणजे हे काय आहे, इग्नोरन्स आहे, हे चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जे शिक्षणात अडचणी निर्माण करतात त्यांना शिक्षा करावी. शिक्षा करणे म्हणजे त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे असं आहे का? नाही. म्हणजे हे पण ऑप्शन नाही आपलं. म्हणजे अडचणी निर्माण करत आहेत त्यांना अध्यापनासाठी प्रेरित करणे. मग आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे इथे? सी असणार आहे. ओके, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. काय म्हणू आपण, विद्यार्थी जे वर्गामध्ये गोंधळ घालतात त्यांनाच आपण अध्यापनासाठी तयार करायचं, त्यांनाच आपण व्याख्यानमध्ये काय समजलं काय नाही किंवा त्यांना काय प्रश्न पडले हे विचारलं, म्हणजे त्यांना प्रेरित केलं तर ते आपल्याला अध्यापनामध्ये चांगली हेल्प करू शकते. म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता इथे, परिणामकारक शिक्षण खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? परिणामकारक म्हणजे चांगला परिणाम होण्यासाठी शिक्षण खालीपैकी कोणतं चांगलं आहे? ऑप्शन ए शिक्षकाचं समाधान म्हणजे परिणामकारक शिक्षण, की शिक्षकाचा प्रामाणिकपणा व बांधिलकी या क्षेत्राशी संबंधित आहे, की शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणे व समजावून घेणे, की व्यावसायिक श्रेष्ठत्वाप्रती शिक्षकाची अभिरुची असणे. ठीक आहे. परिणामकारक शिक्षण हे कशाशी संबंधित आहे खालीपैकी? समाधान शिक्षकाचं होणं म्हणजे शिक्षण चांगलं आहे का? नाही. त्याच्यानंतर शिक्षकाचा प्रामाणिकपणा आणि बांधिलकी जर असेल तर याच्यामध्ये शिक्षण प्रभावीपणे किंवा परिणामकारक झाल्यास सांगू शकतो का? नाही. म्हणजे हे पण नाही येणार ऑप्शन. हे दोन आपले कटले ऑप्शन. ठीक आहे. आणि व्यावसायिक दृष्ट्या शिक्षणाकडे बघितलं तर त्याचा चांगला अभ्यास होणार आहे का? नाही. म्हणजे ऑप्शन 4 ही नाही. मग इथे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन 3 शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिकवणे व समजावून घेणे हे इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते बायोट ऑप्शन करायचे आणि त्यानंतर ऑप्शन बाहेर काढायचे आणि त्यातून तुमचं करेक्ट आन्सर आपोआप निघेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आहे, अध्ययनासाठी सर्वात योग्य अर्थ कोणता आहे? ठीक आहे. अध्यापन म्हणजे शिकवणे, अध्ययन म्हणजे स्वतः अभ्यास करणे. ठीक आहे. अध्ययनासाठी सर्वात योग्य अर्थ कोणता आहे? कोणता अर्थ आपल्याला चांगला
अध्ययन आहे किंवा स्वाभ्यास आहे दाखवतो. ऑप्शन 1 कौशल्याची प्राप्ती, वर्तनात सकारात्मक बदल आणि व्यक्तिगत समायोजन, ज्ञान मेंदूमध्ये साठवणे. ठीक आहे, फक्त ज्ञान साठवणे म्हणजे चांगलं अध्यापन आहे का? नाही, राईट. त्याच्यानंतर कौशल्याची प्राप्ती, वर्तनात सकारात्मक बदल. ठीक आहे, हे दोन ऑप्शन सध्या आपल्याला इथे बरोबर वाटतात. व्यक्तिगत समायोजन याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, मग करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी, वर्तनात्मक सकारात्मक बदल. ठीक आहे, कौशल्य प्राप्ती तर ठीक आहे, पण त्याच्यामध्ये अध्यापन योग्य प्रकारे झालंय किंवा त्याचं ऍप्लिकेशन व्यवस्थित झालंय हे करेक्ट होत नाही. सो ऑप्शन 2 मध्ये वर्तनात्मक सकारात्मक बदल हा तिथे करेक्ट अध्यापनाचा अर्थ होतो, म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, शिक्षकाकडून फळाचा सर्वोत्तम उपयोग कशासाठी केला गेला जातो? ठीक आहे, कशासाठी केला जातो? अध्यापनाचा आशय फलकावर लिहिणे, विद्यार्थ्यांना एकाग्र चित्त करण्यासाठी, महत्त्वपूर्ण उल्लेखनीय मुद्दे लिहिण्यासाठी आणि स्वतःला विद्यार्थ्यांसमोर शिक्षक म्हणून सादर करण्यासाठी. आता हे ऑप्शन्स बघता आपल्याला चौथा ऑप्शन तर पहिले कट होतं. ठीक आहे, विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सादर करण्यासाठी ते मुद्दे लिहितात असं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर अध्यायाचा फक्त अध्यापनाचा आशय लिहिण्यासाठी. ठीक आहे, आशय लिहितात पण तो तेवढा महत्त्वाचा मुद्दा नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर चित्त एकाग्र करण्यासाठी तर नाहीच. मग एकच आन्सर करेक्ट आहे याच्यामध्ये, ऑप्शन 3 महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय मुद्दे सादर करण्यासाठी आणि ते विद्यार्थ्यांना लक्षात आणून देण्यासाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सध्याच्या काळातील अध्यापनाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? आता जे अध्ययन चालू आहे त्या अध्ययनामध्ये कोणत्या प्रकारची सगळ्यात चांगली पद्धत आहे? एक आहे स्वयं अध्ययन, स्वतः अभ्यास करायचा, समोरासमोर अध्ययन जे क्लासरूम मध्ये स्कूलमध्ये होतं. ठीक आहे, मिश्र अध्ययन म्हणजे ज्याच्यामध्ये स्वाध्यायन आलं आणि शिक्षकांचं पण अध्ययन, आणि त्यानंतर ई लर्निंग म्हणजे कधीही कोणत्याही वेळी कुठेही आपण अध्ययन करू शकतो. ठीक आहे, सो या दिलेल्या ऑप्शन्स पैकी ई लर्निंग जो ऑप्शन आहे तो सगळ्यात चांगला आणि प्रभावी आहे, कारण कोणत्याही व्यक्तीला कधीही तो अवेलेबल आहे, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शालेय स्तरावर अधिकतर शिक्षक या स्त्रिया असाव्यात, कारण. ठीक आहे, प्राथमिक स्तरांमध्ये पोरं जे आहेत, लहान मुलं जी आहेत ती स्टार्ट करतात शिक्षणाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्त्रिया असाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. का असाव्यात? ऑप्शन्स दिलेले आहेत. स्त्री शिक्षिका या विद्यार्थ्यांना पुरुष शिक्षकापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात, स्त्री शिक्षिकेला पुरुष शिक्षकांपेक्षा अध्यापन अशी याची चांगली माहिती असते, स्त्री शिक्षिका कमी वेतनावर काम करण्यास तयार असतात, आणि स्त्री शिक्षिका बालकांशी प्रेम व स्नेहपूर्वक वागू शकतात. जसं की आई माहिती आपल्याला, आई स्त्री आहे आणि ती बालकांशी कसं वागू शकते, यानुसार प्रत्येक स्त्री बालकाशी स्नेहपूर्ण आणि प्रेमपूर्ण वागू शकते, म्हणून इथं ऑप्शन 4 कसा आहे? करेक्ट आहे. दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्यात योग्य आन्सर 4 वाटतं, म्हणून आपण 4 हे आन्सर करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक अध्यापनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार मानला जातो? अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट प्रकार. ओके, ऑप्शन आहे शृंखला अध्ययन, समस्या निराकरण अध्ययन, चेतक प्रतिसाद अध्ययन आणि साधक अभिसंधान अध्ययन. ठीक आहे, सो याचे करेक्ट आन्सर आहे 2, समस्या निराकरण अध्ययन. कधीही ही अध्ययन पद्धती सर्वोत्कृष्ट आहे, कारण इथं समस्यांचं निराकरण होतं, म्हणजेच चांगल्या प्रकारे अध्ययन होतं. ओके, पुढचा प्रश्न आहे, एखादी व्यक्ती अध्यापनाला व्यवसायाच्या स्वरूपात स्वीकारून आनंदित होतो जेव्हा. ठीक आहे, कधी होतो? जेव्हा शिक्षक एखादा आहे तो कधी खुश होईल? जेव्हा त्याच्या प्रोफेशन बद्दल त्याला काय मिळेल? ऑप्शन आहे, तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर नियंत्रण राहील, ती विद्यार्थ्यांकडून आदर प्राप्त करेल, आपल्या सहकाऱ्यांपेक्षा तिच्याकडे अधिक पात्रता असेल आणि उच्च अधिकाऱ्यांच्या ती अधिकाधिक जवळ असेल. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 2, ती विद्यार्थ्यांकडून आदर प्राप्त करेल. वेतन किंवा बाकीच्यांकडून आदर प्राप्त करण्यापेक्षा विद्यार्थ्यांकडून जेव्हा आदर प्राप्त करते एखादी व्यक्ती, तेव्हा त्यांना व्यवसायाबद्दल म्हणजे आपल्या टीचर या पदवीबद्दल त्यांना काय वाटेल? आदर वाटेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारे शिक्षण घेण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे काय असले पाहिजे? ऑप्शन आहे, केवळ शिक्षण प्राप्त करण्याची क्षमता, केवळ प्रेरणेचा अपेक्षित स्तर, केवळ शिक्षण प्राप्त करण्याची संधी व अध्ययन क्षमता आणि प्रेरणेचा योग्य स्तर. दीर्घकाळ आणि प्रभावी शिक्षण घेण्यासाठी काय असलं पाहिजे यापैकी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, अध्ययन क्षमता असली पाहिजे आणि प्रेरणेचा योग्य स्तर. म्हणजे तुमच्याकडे कॅपॅसिटी पण आहे आणि इच्छा पण आहे, तर तुम्ही व्यवस्थित अध्ययन करू शकता, राईट. किंवा तर या दिलेल्या ऑप्शन्स पैकी चौथा ऑप्शन इथे करेक्ट आहे, हे तिन्ही नाही. ठीक आहे, तुम्ही परत प्रश्न बघू शकता व्हिडिओ थ्रू. सर्वोत्तम पद्धती कोणती? माहिती प्रदान करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे,
विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामग्री सुचवणे किंवा वर्गात चर्चा घडून आणणे व त्यात सहभागी होणे. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, अध्यापन कोणत्या कोणत्या पद्धतीने चांगलं होऊ शकतं, तर नुसतं माहिती प्रदान करून त्यांना आकलन होणार आहे का, नाही, म्हणजे हा ऑप्शन आपला नसणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, पुस्तक वाचून त्यांना नॉलेज मिळेल, माहिती मिळेल, पण त्यातून आकलन होणार आहे याची गॅरंटी नाही, म्हणजे ही पण अध्यापनाची चुकीची पद्धत आहे किंवा तेवढी इफेक्टिव्ह पद्धत नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामग्री सुचवणे, फक्त भली मोठी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे रेफरन्स बुक्सची, तर तिथे तुम्हाला ते उपयोगी येणार आहे का किंवा त्याच्यामधून चांगलं अध्यापन होणार आहे का, होणार नाही. राईट, म्हणून एकच ऑप्शन इथे आपल्याला चौथं दिसतंय, वर्गात चर्चा घडवून आणणे आणि त्यात सहभागी होणे. राईट, वर्गामध्ये कुठल्याही विषयामध्ये चर्चा करायची आणि त्यात सहभागी झाले तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं होईल आणि आपलं शिक्षण पण चांगलं होईल. राईट, सो आपला करेक्ट आन्सर आहे इथे 4, वर्गात चर्चा घडवून आणणे आणि त्यात सहभागी होणे, क्रिएटिंग अँड पार्टिसिपेटिंग इन क्लास डिस्कशन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील परस्पर संवादातून काय साध्य झाले पाहिजे, वर्गामध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याच्यामधून आपल्याला काय मिळालं पाहिजे. ओके, व्हॉट शुड बी अचीव्ह थ्रू इंटरॅक्शन इन द क्लासरूम. फर्स्ट ऑप्शन आहे वेगवेगळे युक्तिवाद ऐकवास मिळायला हवेत, विविध स्वरूपाची माहिती प्राप्त व्हायला हवी, वेगवेगळे विचार व संकल्पना यांचे ज्ञान व्हावयास, आणि 4, वाद विवाद घडून यायला हवा म्हणून. ठीक आहे, काय साध्य व्हायला पाहिजे संवादातून. आता करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, वेगवेगळे विचार आणि संकल्पना यांचे ज्ञान व्हायला पाहिजे यासाठी. नुसते युक्तिवाद ऐकून मजा घेणं किंवा हे व्यवस्थित आहे का, नाही, म्हणजे एक ऑप्शन इथं चुकीचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नुसती माहिती घेणं पण चुकीचं आहे. ठीक आहे, वादविवाद घडवणं किंवा वादविवाद व्हावे म्हणून इंटरॅक्शन करावा, संवाद करावा, हे बरोबर आहे का, अजिबात नाही. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, 3, विचार आणि संकल्पना. प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक स्टुडंट्सचे विचार तुम्ही ऐकाल, तुमचे विचार त्यांना सांगाल, याच्यामधून तुमचं नॉलेज वाढेल. ठीक आहे, व्यवहार ज्ञान, संकल्पना वेगवेगळ्या तुम्हाला माहिती होतात, म्हणून याचं तिसरं ऑप्शन करेक्ट आहे, टू गेन नॉलेज ऑफ डिफरंट थॉट्स अँड कन्सेप्ट, याच्यासाठी इंटरॅक्शन चालू असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षा देऊन मुलांना बिघडवणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे काय. ठीक आहे, द मीनिंग ऑफ स्टेटमेंट इज टू स्पॉइल चिल्ड्रन विदाउट पनिशमेंट. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करणे थांबविणे, शारीरिक शिक्षा देणे योग्य नाही, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना छडीने मारले पाहिजे. शिक्षा न देऊन मुलांना बिघडवणे याचा अर्थ काय विचारलाय. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. काय म्हणलेलं आहे, तुम्ही जर शिक्षा नाही दिली तर मुले बिघडतील, असं हे विधान आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना शिक्षा करणंच थांबवलं पाहिजे, शिक्षा देणं योग्य नाही हे पण चुकीचं आहे. ठीक आहे, जोपर्यंत विद्यार्थ्यांना चुकीचं गोष्ट केल्यानंतर किंवा एखादी गोष्ट न केल्यावर शिक्षा होते हे माहीत होत नाही किंवा हे जाणत नाहीत, तोपर्यंत ते त्यांची कामं करणार नाहीत. म्हणून अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली तरच ते पुढे जाऊन सुधारतील. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. या वाक्याचा अर्थ असा आहे की शिक्षा न देऊन मुलांना बिघडवणे हे म्हणजेच अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. ठीक आहे, पॉझिटिव्ह वाक्य तिथे केलेले आहे आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील शिक्षकांच्या संप्रेषणास काय म्हटले जाते. ठीक आहे, व्हॉट इज टीचर्स कम्युनिकेशन इन क्लासरूम कॉल्ड. फर्स्ट आहे आंतरवैयक्तिक संप्रेषण, जनसंप्रेषण, समूहांतर्गत संप्रेषण आणि समोरासमोरील संप्रेषण. ठीक आहे, इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, समूहांतर्गत संप्रेषण. आंतरवैयक्तिक म्हणजे दोघांमधला संवाद. ठीक आहे, जनसंप्रेषण म्हणजे समोर लोकांचा समूह बसलेला आहे आणि एकेरी व्याख्यान वगैरे चाललेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं समूहांतर्गत संप्रेषण म्हणजे एक ग्रुप आहे आणि त्याच्यावरती एक व्यक्ती आहे आणि त्या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे, एक व्यक्ती इंटरव्ह्यू किंवा शिक्षक विद्यार्थी, हे काय आहे, समूहांतर्गत संप्रेषण आहे. ठीक आहे, आणि समोरासमोरील संप्रेषण, ठीक आहे, समोरासमोरील संप्रेषण कोणते येऊ शकतं, व्यक्ती येऊ शकतं किंवा ग्रुप येऊ शकतं, पण समूहांतर्गत संप्रेषण इंटरव्ह्यू किंवा हे आपलं क्लासरूम, टीचर क्लासरूम जे आहे ते समूहांतर्गत संप्रेषण आहे. ओके, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इंट्रा ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल? ठीक आहे, मला वाटतं क्वेश्चन पण आला होता. इफ यू हॅड द अपॉर्च्युनिटी टू टीच व्हिज्युअली इम्पेअर्ड students along with the regular students, how would you deal with the visually impaired students in a classroom? ठीक आहे, दृष्टीहीन विद्यार्थ्यांकडे अतिरिक्त लक्ष देणार नाही कारण त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. वर्गात सहानुभूतीने त्यांची देखरेख कराल. तुम्ही असा विचार कराल की दृष्टीहीनता हे त्या विद्यार्थ्यांचे नशीब आहे व त्यासंबंधी तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे, दृष्टीहीन विद्यार्थ्यांना पुढील रांगेत बसवण्याची व्यवस्था कराल व त्याला सोयीस्कर वाटेल अशा गतीने शिकवण्याचा प्रयत्न करा. आता यापैकी सगळ्यात योग्य वर्तन कोणतं आहे शिक्षकाचं ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, लक्ष न देणं किंवा सहानुभूतीने देखरेख करणं किंवा बाकीच्यांचं नुकसान होऊ नये किंवा त्या व्यक्तीला फक्त नशीब आहे म्हणून सोडून देणे या नैतिकतेमध्ये बसत नाही. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाला ते सूट करत नाही. म्हणून इथे चौथं ऑप्शन करेक्ट आहे की त्या विद्यार्थ्याला सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने अशा गतीने शिकवायचं आणि त्याला पुढे बसवण्याची सोय करायची जेणेकरून जर त्याला कळलं नाही समजलं नाही तर तो विचारू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते चांगल्या संपादन चाचणीचे वैशिष्ट्य आहे? अचीवमेंट टेस्टचं वैशिष्ट्य नाही विचारले. ठीक आहे, क्वेश्चन नीट वाचला आपण तर आपले मार्क्स मिस होत नाहीत. बरेच वेळेस परीक्षेमध्ये ही प्रॉब्लेम होतो की आपण क्वेश्चन नीट वाचत नाही, आन्सर देऊन टाकतो आणि तिथे मग आपले मार्क्स जातात. तर बघा, खालीलपैकी कोणता चांगले संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड अचीवमेंट टेस्ट? ऑप्शन आहे विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, अस्पष्टता आणि वैधता. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अस्पष्टता. ठीक आहे, विश्वसनीयता असू दे, वस्तुनिष्ठता असू दे आणि वैधता असू दे, हे याच्यावरून आपल्याला काहीतरी अचीवमेंट स्टुडंटनी केलेली आहे हे दिसून येतं. ठीक आहे, किंवा टीचरनी संपादन केलेले हे दिसून येतं. पण अस्पष्टता, ठीक आहे, याच्यावरून कुठलीही अचीवमेंट दिसून येत नाही. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका चांगल्या दृष्टीने फलक लेखन करण्याची चांगली पद्धती कोणती आहे? एका चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने. ठीक आहे, ऑप्शन आहे वर्ग अध्यापनात फलक लेखन वेगाने व शक्य तेवढे स्पष्ट करावे. सर्वप्रथम पाठ्य आशय फलकावर लिहिणे व नंतर विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे व त्यांनी सांगितलेली उत्तरे फलकावर लिहिणे. अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. ठीक आहे, याच्यामधलं कुठला आन्सर करेक्ट आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, फलक वेगाने लिहिणे किंवा आशय फलकावर लिहून विद्यार्थ्यांना वाचायला सांगणं किंवा प्रश्न विचारून ते फलकावर लिहिणं याच्यापेक्षा जो चांगला मार्ग आहे तो म्हणजे अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. जसं की एखादा मोठा चॅप्टर असेल, त्याचा मोठा पॅराग्राफ असेल, त्याचा आशय 1 ते 2 ते 3 शब्दामध्ये मुद्दे सूटपणे फलकावर मांडलं हे तिथे करेक्ट आहे. म्हणून चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एक शिक्षक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यास मदत करेल, विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देईल, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तयार करेल, विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थितरित्या समजून देईल. ठीक आहे, काय असू शकतं? अ टीचर कॅन बी सक्सेसफुल ओनली व्हेन, कधी होऊ शकतो सक्सेसफुल? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, अ टीचर कॅन बी सक्सेसफुल व्हेन, विद्यार्थ्यांना एकच शिक्षक जेव्हा यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थितरित्या समजून दे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना नागरिक बनवण्यास मदत करण्यापेक्षा किंवा ज्ञान देण्यापेक्षा तो व्यवस्थितरित्या विषय समजलेला असेल त्यावेळेस तो शिक्षक यशस्वी म्हटला जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनाचा गतिशील दृष्टिकोन म्हणजे काय? अ डायनामिक अप्रोच टू टीचिंग इज, ऑप्शन आहे अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक असणे, अध्यापन उत्साहवर्धक व गतिशील असणे, अध्यापन स्थितिशील न राहता गतिशील राहणे
विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यात प्रेरित करणे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यास प्रयत्न करणे. म्हणजे स्वतः जेव्हा ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस त्यांना जास्त चांगलं आकलन होतं, त्यामुळे ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याचा चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण काय आहे? ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ओपन बुक टेस्ट होते, ते करण्याचं रिझन काय आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन आहे, त्याच्यामुळे परीक्षांमधील गैरव्यवहार कमी होतात, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही, त्यामुळे यांत्रिक स्मरणावर भर कमी होते व परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. ते याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतं. म्हणजे जे पाठांतर करून येणं किंवा घोकमपट्टी करणं, हे ज्या गोष्टी आहेत त्या याच्यात कमी होतात. त्यासाठी पुस्तके वापरून लिहिण्याची चाचणी शिफारस म्हणजे एक्झाम ओपन बुक टेस्ट जी आहे ती अंमलात आणली किंवा शिफारस केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता? ठीक आहे, इंटरनेटचा उपयोग या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कशामध्ये चांगला होऊ शकतो? एक आहे दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी, शिक्षकाचा वेळ व श्रम वाचवण्यासाठी, अध्यापन आंतरक्रियात्मक करण्यासाठी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करतो? अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, राईट? म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा काय आहे? The most recently accepted ideology of learning is that the learner is learner काय आहे? ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे की ज्ञानाचा संकलक आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा फर्स्ट, ज्ञानाचा रचयिता आहे. ठीक आहे, तो ज्ञान रचतो म्हणजे नवीन नवीन ज्ञान आत्मसात करतो, राईट? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यास मदत करणे आणि विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे. प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा हेतू म्हणजे जे तुम्ही प्रयोगशाळेत काम करता किंवा हे जी कामं करता म्हणजे प्रॅक्टिकल्स जे तुम्हाला करून घेतले जातात त्याचा मेन उद्देश काय असतो? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, तुमच्या कौशल्याचा विकास करणं. विद्यार्थ्यांचा कौशल्याचा विकास करण्यासाठी ही प्रात्यक्षिके घेतली जातात. ठीक आहे, कुठलाही सैद्धांतिक भार कमी करणं किंवा गुण जास्त मिळावे किंवा गोंधळून ठेवण्यासाठी हे केलं जात नाही. ठीक आहे, आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे, अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती? माहिती प्रदान करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामग्री सुचवणे किंवा वर्गात चर्चा घडून आणणे व त्यात सहभागी होणे. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, अध्यापन कोणत्या कोणत्या पद्धतीने चांगलं होऊ शकतं? तर नुसतं माहिती प्रदान करून त्यांना आकलन होणार आहे का? नाही, म्हणजे हा ऑप्शन आपला नसणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, पुस्तक वाचून त्यांना नॉलेज मिळेल, माहिती मिळेल, पण त्यातून आकलन होणार आहे याची गॅरंटी नाही, म्हणजे ही पण अध्यापनाची चुकीची पद्धत आहे किंवा तेवढी इफेक्टिव्ह पद्धत नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामग्री सुचवणे, फक्त भली मोठी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे रेफरन्स बुक्सची, तर तिथे तुम्हाला ते उपयोगी येणार आहे का किंवा त्याच्यामधून चांगलं अध्यापन होणार आहे का? होणार नाही, राईट? म्हणून एकच ऑप्शन इथे आपल्याला चौथं दिसतंय, वर्गात चर्चा घडून आणणे आणि त्यात सहभागी होणे, राईट? वर्गामध्ये कुठल्याही विषयामध्ये चर्चा करायची आणि त्यात सहभागी झाले तर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं होईल आणि आपलं शिक्षण पण चांगलं होईल, राईट? सो आपला करेक्ट आन्सर आहे इथे 4, वर्गात चर्चा घडवून आणणे आणि त्यात सहभागी होणे, क्रिएटिंग अँड पार्टिसिपेटिंग इन क्लास डिस्कशन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील परस्पर संवादातून काय साध्य झाले पाहिजे? वर्गामध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याच्यामधून आपल्याला काय मिळालं पाहिजे? ओके, व्हॉट शुड बी अचीव्ड थ्रू इंटरॅक्शन इन द क्लासरूम? फर्स्ट ऑप्शन आहे, वेगवेगळे युक्तिवाद ऐकवास मिळायला हवेत, विविध स्वरूपाची माहिती प्राप्त व्हायला हवी, वेगवेगळे विचार व संकल्पना यांचे ज्ञान व्हावयास आणि 4, वाद विवाद घडून यायला हवा म्हणून. ठीक आहे, काय साध्य व्हायला पाहिजे संवादातून? आता करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, वेगवेगळे विचार आणि संकल्पना यांचे ज्ञान व्हायला पाहिजे यासाठी. नुसते युक्तिवाद ऐकून मजा घेणं किंवा हे व्यवस्थित आहे का? नाही, म्हणजे एक
ऑप्शन इथं चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नुसती माहिती घेणं पण चुकीचं आहे. ठीक आहे. वादविवाद घडवणं किंवा वादविवाद व्हावे म्हणून इंटरॅक्शन करावा, संवाद करावा, हे बरोबर आहे का? अजिबात नाही. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? 3. विचार आणि संकल्पना. प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक स्टुडंट्सचे विचार तुम्ही ऐकाल, तुमचे विचार त्यांना सांगाल, याच्यामधून तुमचं नॉलेज वाढेल. ठीक आहे. व्यवहार ज्ञान, संकल्पना वेगवेगळ्या तुम्हाला माहिती होतात. म्हणून याचा तिसरं ऑप्शन करेक्ट आहे, टू गेन नॉलेज ऑफ डिफरंट थॉट्स अँड कन्सेप्ट. याच्यासाठी इंटरॅक्शन चालू असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षा देऊन मुलांना बिघडवणे या विधानाचा अभिप्राय म्हणजे काय? ठीक आहे. द मीनिंग ऑफ स्टेटमेंट इज टू स्पॉइल चिल्ड्रन विदाउट पनिशमेंट. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा करणे थांबविणे, शारीरिक शिक्षा देणे योग्य नाही, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना छडीने मारले पाहिजे. शिक्षा न देऊन मुलांना बिघडवणे याचा अर्थ काय विचारलाय? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. काय म्हणलेलं आहे? तुम्ही जर शिक्षा नाही दिली तर मुले बिघडतील, असं हे विधान आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना शिक्षा करणंच थांबवलं पाहिजे. शिक्षा देणं योग्य नाही हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना चुकीचं गोष्ट केल्यानंतर किंवा एखादी गोष्ट न केल्यावर शिक्षा होते हे माहीत होत नाही किंवा हे जाणत नाहीत, तोपर्यंत ते त्यांची कामं करणार नाहीत. म्हणून अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली तरच ते पुढे जाऊन सुधारतील. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. या वाक्याचा अर्थ असा आहे की शिक्षा न देऊन मुलांना बिघडवणे हे म्हणजेच अयोग्य वर्तनासाठी शिक्षा दिली पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह वाक्य तिथे केलेले आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील शिक्षकांच्या संप्रेषणास काय म्हटले जाते? ठीक आहे. व्हॉट इज टीचर्स कम्युनिकेशन इन क्लासरूम कॉल्ड? फर्स्ट आहे आंतरवैयक्तिक संप्रेषण, जनसंप्रेषण, समूहांतर्गत संप्रेषण आणि समोरासमोरील संप्रेषण. ठीक आहे. इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, समूहांतर्गत संप्रेषण. आंतरवैयक्तिक म्हणजे दोघांमधला संवाद. ठीक आहे. जनसंप्रेषण म्हणजे समोर लोकांचा समूह बसलेला आहे आणि एकेरी व्याख्यान वगैरे चाललेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं समूहांतर्गत संप्रेषण म्हणजे एक ग्रुप आहे आणि त्याच्यावरती एक व्यक्ती आहे आणि त्या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे. एक व्यक्ती इंटरव्ह्यू किंवा शिक्षक विद्यार्थी, हे काय आहे? समूहांतर्गत संप्रेषण आहे. ठीक आहे. आणि समोरासमोरील संप्रेषण, ठीक आहे, समोरासमोरील संप्रेषण कोणते येऊ शकतं? व्यक्ती येऊ शकतं किंवा ग्रुप येऊ शकतं. पण समूहांतर्गत संप्रेषण इंटरव्ह्यू किंवा हे आपलं क्लासरूम, टीचर क्लासरूम जे आहे ते समूहांतर्गत संप्रेषण आहे. ओके. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इंट्रा ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली तर तुम्ही वर्गामध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांशी कोणत्या प्रकारचा व्यवहार कराल? ठीक आहे. मला वाटतं क्वेश्चन पण आला होता. इफ यू हॅड द अपॉर्च्युनिटी टू टीच व्हिज्युअली इम्पेअर्ड students along with the regular students, how would you deal with the visually impaired students in a classroom? ठीक आहे. दृष्टीहीन विद्यार्थ्यांकडे अतिरिक्त लक्ष देणार नाही कारण त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. वर्गात सहानुभूतीने त्यांची देखरेख कराल. तुम्ही असा विचार कराल की दृष्टीहीनता हे त्या विद्यार्थ्यांचे नशीब आहे व त्यासंबंधी तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे, दृष्टीहीन विद्यार्थ्यांना पुढील रांगेत बसवण्याची व्यवस्था कराल व त्याला सोयीस्कर वाटेल अशा गतीने शिकवण्याचा प्रयत्न करा. आता यापैकी सगळ्यात योग्य वर्तन कोणतं आहे शिक्षकाचं ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे. लक्ष न देणं किंवा सहानुभूतीने देखरेख करणं किंवा बाकीच्यांचं नुकसान होऊ नये किंवा त्या व्यक्तीला फक्त नशीब आहे म्हणून सोडून देणे या नैतिकतेमध्ये बसत नाही. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाला ते सूट करत नाही. म्हणून इथे चौथं ऑप्शन करेक्ट आहे की त्या विद्यार्थ्याला सोयीस्कर वाटेल अशा पद्धतीने, अशा गतीने शिकवायचं आणि त्याला पुढे बसवण्याची सोय करायची, जेणेकरून जर त्याला कळलं नाही, समजलं नाही तर तो विचारू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते चांगल्या संपादन चाचणीचे वैशिष्ट्य आहे? अचीवमेंट टेस्टचं वैशिष्ट्य नाही विचारले. ठीक आहे. क्वेश्चन नीट वाचला आपण तर आपले मार्क्स मिस होत नाहीत. बरेच वेळेस
परीक्षेमध्ये ही प्रॉब्लेम होतो की आपण क्वेश्चन नीट वाचत नाही, आन्सर देऊन टाकतो आणि तिथे मग आपले मार्क्स जातात. तर बघा खालीलपैकी कोणत्या चांगले संपादन चाचणीचे वैशिष्ट्य नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड अचिव्हमेंट टेस्ट. ऑप्शन आहे विश्वसनीयता, वस्तुनिष्ठता, अस्पष्टता आणि वैधता. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अस्पष्टता. ठीक आहे, विश्वसनीयता असू दे, वस्तुनिष्ठता असू दे आणि वैधता असू दे, हे याच्यावरून आपल्याला काहीतरी अचिव्हमेंट स्टुडंटनी केलेली आहे हे दिसून येतं. ठीक आहे, किंवा टीचरनी संपादन केलेले हे दिसून येतं. पण अस्पष्टता, ठीक आहे, याच्यावरून कुठलीही अचिव्हमेंट दिसून येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे एका चांगल्या दृष्टीने फलक लेखन करण्याची चांगली पद्धती कोणती आहे. एका चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने. ठीक आहे, ऑप्शन आहे वर्ग अध्यापनात फलक लेखन वेगाने व शक्य तेवढे स्पष्ट करावे. सर्वप्रथम पाठ्य आशय फलकावर लिहिणे व नंतर विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे व त्यांनी सांगितलेली उत्तरे फलकावर लिहिणे. अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. ठीक आहे, याच्यामधलं कुठला आन्सर करेक्ट आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, फलक वेगाने लिहिणे किंवा आशय फलकावर लिहून विद्यार्थ्यांना वाचायला सांगणं किंवा प्रश्न विचारून ते फलकावर लिहिणं, याच्यापेक्षा जो चांगला मार्ग आहे तो म्हणजे अध्यापन करत असताना महत्त्वपूर्ण मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट भाषेत फलकावर लिहिणे. जसं की एखादा मोठा चॅप्टर असेल, त्याचा मोठा पॅराग्राफ असेल, त्याचा आशय 1 ते 2 ते 3 शब्दामध्ये मुद्देसूदपणे फलकावर मांडलं, हे तिथे करेक्ट आहे. म्हणून चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एक शिक्षक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवण्यास मदत करेल, विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देईल, विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तयार करेल, विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थितरित्या समजून देईल. ठीक आहे, काय असू शकतं. अ टीचर कॅन बी सक्सेसफुल ओनली व्हेन. कधी होऊ शकतो सक्सेसफुल. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, अ टीचर कॅन बी सक्सेसफुल व्हेन. विद्यार्थ्यांना एकच शिक्षक जेव्हा यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो विद्यार्थ्यांना विषय व्यवस्थितरित्या समजून दे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना नागरिक बनवण्यास मदत करण्यापेक्षा किंवा ज्ञान देण्यापेक्षा तो व्यवस्थितरित्या विषय समजलेला असेल, त्यावेळेस तो शिक्षक यशस्वी म्हटला जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनाचा गतिशील दृष्टिकोन म्हणजे काय. अ डायनामिक अप्रोच टू टीचिंग इज. ऑप्शन आहे अध्यापन प्रभावी आणि परिणामकारक असणे, अध्यापन उत्साहवर्धक व गतिशील असणे, अध्यापन स्थितिशील न राहता गतिशील राहणे, विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यात प्रेरित करणे. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. विद्यार्थ्यांना कृतीच्या माध्यमातून शिकण्यास प्रयत्न करणे. म्हणजे स्वतः जेव्हा ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेस त्यांना जास्त चांगलं आकलन होतं, त्यामुळे ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याचा चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण काय आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ओपन बुक टेस्ट होते, ते करण्याचं रिझन काय आहे ते विचारलेलं आहे. ऑप्शन आहे त्याच्यामुळे परीक्षांमधील गैरव्यवहार कमी होतात, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही, त्यामुळे यांत्रिक स्मरणावर भर कमी होते व परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात. तर याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतं. म्हणजे जे पाठांतर करून येणं किंवा घोकमपट्टी करणं, हे ज्या गोष्टी आहेत त्या याच्यात कमी होतात. त्यासाठी पुस्तके वापरून लिहिण्याची चाचणी शिफारस म्हणजे एक्झाम ओपन बुक टेस्ट जी आहे ती अंमलात आणली किंवा शिफारस केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता. ठीक आहे, इंटरनेटचा उपयोग या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कशामध्ये चांगला होऊ शकतो. एक आहे दृकश्राव्य माध्यमातून आशय सादर करण्यासाठी, अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी, शिक्षकाचा वेळ व श्रम वाचवण्यासाठी, अध्यापन आंतरक्रियात्मक करण्यासाठी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे आपण इंटरनेटचा वापर कशासाठी करतो, अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, राईट. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा काय आहे.
द मोस्ट रिसेंटली एक्सेप्टेड आयडियोलॉजी ऑफ लर्निंग इज दॅट द लर्नर इज, लर्नर काय आहे, ज्ञानाचा रचयिता आहे, ज्ञानाचा स्वीकारक आहे, ज्ञानाचा उपभोक्ता आहे की ज्ञानाचा संकलक आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा फर्स्ट, ज्ञानाचा रचयिता आहे. ठीक आहे, तो ज्ञान रचतो म्हणजे नवीन नवीन ज्ञान आत्मसात करतो. राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे, विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याचा विकास करणे, विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यास मदत करणे आणि विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे. प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा हेतू म्हणजे जे तुम्ही प्रयोगशाळेत काम करता किंवा हे जी कामं करता म्हणजे प्रॅक्टिकल्स जे तुम्हाला करून घेतले जातात त्याचा मेन उद्देश काय असतो, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, तुमच्या कौशल्याचा विकास करणं. विद्यार्थ्यांचा कौशल्याचा विकास करण्यासाठी ही प्रात्यक्षिके घेतली जातात. ठीक आहे, कुठलाही सैद्धांतिक भार कमी करणं किंवा गुण जास्त मिळावे किंवा गुंतवून ठेवण्यासाठी हे. चा पहिला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन ब्रेनस्टॉर्मिंग सर्वाधिक उपयुक्त ठरते. ठीक आहे, एक गणितातील अवघड समस्या सोडवण्यासाठी, 2 एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीचे विविध गुणधर्म शोधण्यासाठी, खुनाच्या रहस्यकथेतील अपराधाबाबत अंदाज व्यक्त करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी. कल्पना शोधताना दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्यात जास्त ब्रेनस्टॉर्मिंग कोणत्या गोष्टीसाठी होऊ शकतं, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी, कल्पना शोधण्यासाठी. म्हणजेच बुद्धीचा विचार सगळ्यात जास्त कधी करावा लागेल, तर तुम्हाला नवीन कल्पना शोधण्यासाठी किंवा एखादी समस्येवरती उपाय शोधण्यासाठी तिथे तुम्हाला जास्त बुद्धिमंथन करावं लागेल. राईट, बुद्धीचा वापर किंवा बुद्धीचा एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो ब्रेनस्टॉर्मिंग, तो इथे करावा लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, संगणक सहाय्यित सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. ओके, विच ऑफ द स्टेटमेंट अबाउट कम्प्युटर एडेड प्रेझेंटेशन इज फॉल्स. कम्प्युटरशी रिलेटेड कुठलं स्टेटमेंट जे आहे ते असत्य आहे ते इथे सांगायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे, विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळू शकतो. विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. याचे विकसन शिक्षक करू शकतो. यातून विद्यार्थ्याच्या अंतःक्रियांना वाव मिळतो. काय होऊ शकतं याच्यातलं असत्य स्टेटमेंट कुठलं असू शकतं, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो. कारण संगणकामुळे विद्यार्थ्याला आणखीन चालना मिळते, तो निष्क्रिय होत नाही तर सक्रिय होतो, नवीन नवीन गोष्टी त्याच्यातून शिकतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 2 किंवा ऑप्शन 2 इथे बरोबर आहे. द स्टुडंट्स बिकम अ पॅसिव्ह लर्नर. ओके, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी वर्गात एका पाठ्य घटकाचे अध्यापन करून त्यावर आधारित प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांना उत्तरे आली नाहीत, याचा अर्थ काय. एक शिक्षकांनी वर्गामध्ये चॅप्टर शिकवला अख्खा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन विचारले तर ते स्टुडंट्सला आले नाही असा प्रश्न आहे, तर याचा अर्थ काय. ऑप्शन ए, शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन पद्धतीनुसार अध्यापन केले नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक वयानुसार तो घटक अवघड होता. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अध्यापन आवडत नसेल. काय आन्सर असू शकेल याचा, 2. ठीक आहे, आकलन पद्धतीनुसार अध्यापन केले नाही. ज्या पद्धतीने आकलन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने आकलन झालं नाही, म्हणजेच त्यांना आवश्यकतेनुसार अध्यापन सुद्धा शिक्षकांनी केलेलं नाही. ठीक आहे, तंत्रज्ञानाचा वापर केला नाही केला तरी वेगवेगळ्या गोष्टी वापरून देखील ते अध्यापनामध्ये सुधारणा करू शकतात. ठीक आहे, म्हणून हे ऑप्शन इथे गेलं. मानसिक वयानुसार तो घटक अवघड होऊ शकतो, हे त्याच्यापेक्षा कमी महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, आणि आवडत नसेल हा तर विषय नाही, सो याच्यामध्ये ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी विचारलेल्या खालीलपैकी कोणता प्रश्न हा मुक्त स्वरूपाचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन आस्क्ड बाय द टीचर इज ओपन एंडेड. ठीक आहे, ऑप्शन 1 आहे 10चा घन सांगा. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला. पाण्याचे गुणधर्म सांगा आणि गोदावरी नदी कोठे उगम पावते. मुक्त स्वरूपाचा प्रश्न कोणता आहे, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पाण्याचे गुणधर्म सांगा. ठीक आहे, याच्यामध्ये लिमिटेशन्स नसणार आहेत.
पाण्याचे गुणधर्म सांगताना. आता 10चा घन लिमिटेड आन्सर आहे. कोणता किल्ला जिंकला? लिमिटेड आन्सर आहे. गोदावरी नदी कुठे उगम पावते? लिमिटेड आन्सर आहे. पण पाण्याचे गुणधर्म हा एक नसून अनेक असू शकतात, म्हणजे याचे वेगवेगळे आन्सर्स असू शकतात. सो विद्यार्थी काय करू शकतात? याच्यातले करेक्ट आन्सर पैकी 10 आन्सर देऊ शकतात, 3 आन्सर देऊ शकतात, 2 आन्सर देऊ शकतात. म्हणजे हा कशा स्वरूपाचा प्रश्न आहे? मुक्त स्वरूपाचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. ओके, ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्न वाचा. 3.5x plus 2un plus 4t is equal to वरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवण्यातून कोणत्या अध्यापनाचे उद्दिष्ट साध्य होईल? ठीक आहे, विच टीचिंग ऑब्जेक्टिव्ह विल बी अचीव्ड बाय द स्टुडंट सॉल्विंग द अबव क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे लॉजिकल किंवा मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन. तो सोडवण्यातून विद्यार्थ्यांचं कोणतं उद्दिष्ट साध्य होईल? ऑप्शन ए नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, उपाययोजन अँड विश्लेषण. करेक्ट आन्सर असणार आहे 4 विश्लेषण. काय करायचंय? ह्याला सॉल्व्ह करून करेक्ट आन्सर सांगायचा, म्हणजेच काय करायचं? विश्लेषण करायचं आहे या दिलेल्या प्रश्नाचं. ओके, म्हणून करेक्ट आन्सर आहे 4 अनालिसिस. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनातील कोणत्या बाबींचे शैक्षणिक मूल्य खालीलपैकी अध्यापनातील कोणत्या बाबींचे शैक्षणिक मूल्य तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे? ठीक आहे, प्रश्न पहिला, गणितीय सूत्र सांगणे. विद्यार्थ्याला फर्स्ट ऑप्शन, विद्यार्थ्यांना गणितीय सूत्र सांगणे, विद्यार्थ्याला व्यावहारिक उदाहरणाद्वारे विषय समजावणे, संकल्पना समजावण्यासाठी अध्यापनात प्रतिकृतीचा वापर करणे आणि प्रयोगशाळेचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देणे. ठीक आहे, तुलनात्मक दृष्ट्या शैक्षणिक मूल्य कमी असलेला ऑप्शन कोणता आहे? सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, विद्यार्थ्याला गणितीय सूत्र सांगणे. फक्त सूत्रानुसार ते सॉल्व्ह करणं म्हणजे लिमिटेड इथे गोष्ट झाली. ठीक आहे, मूल्यमापन करताना. सो त्यामुळे दिलेल्या ऑप्शन्स मध्ये हा जो ऑप्शन आहे तो कमी महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो मूल्यांकन करताना. ओके, पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी विज्ञानाचे प्रश्न सोडवत असताना चुका करतो. कारण काय असू शकतं विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना? ऑप्शन ए, विद्यार्थ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर शिक्षणाला प्रभावित करतो, विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या समजलेल्या नाहीत, विद्यार्थी विज्ञानाचे पाठ्यपुस्तक वाचत नाही, विद्यार्थ्याला स्वाध्याय कार्य दिले जात नाही. कशामुळे चुका होऊ शकतात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजलेल्या नाहीत. जेव्हा संकल्पना समजतील तेव्हा विद्यार्थी बरोबर आन्सर्स देतील. राईट. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये तार्किक व चिंतन कौशल्याचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? कौशल्य विकास करण्यासाठी. ओके, ऑप्शन ए, विद्यार्थ्याला विशेष प्रशिक्षण दिलं पाहिजे, पाठ्यपुस्तकाचे पुनर्लेखन केले पाहिजे, विद्यार्थ्यांना नियमित स्वाध्याय देणे, विषय संकल्पना जीवनाशी जोडणे व विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणणे. काय करू शकतात यापैकी? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, कारण विशेष प्रशिक्षण देणं शक्य नाही. ठीक आहे, किंवा शक्य असू शकतं पण त्यातून तेवढा फायदा होणार नाही. पाठ्यपुस्तकांचं पुनर्लेखन करून त्याचा काय फायदा होणार आहे का? नाही. परत ते समजेलच असं नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांना नेहमीच स्वाध्याय दिलं ते करणं म्हणजे त्यांचा कौशल्याचा विकास होणार आहे का? नाही. म्हणून 4 ऑप्शन इथे करेक्ट आहे, जिथे जीवनाशी जोडून त्यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेणे, म्हणजे त्यांचा पण काय दृष्टिकोन आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट विषयी ते समजतात. ओके, म्हणजेच काय होतं, त्यांचं तार्किक व चिंतन एकाग्र होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष करावे? दिलेले ऑप्शन्स आहेत, विषयाची जीवनाशी सांगड घालणे, विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक पातळी जाणणे, विद्यार्थ्यांचा सामाजिक वर्ग गट जाणणे, विद्यार्थ्यांना अध्यापनात सहभागी करणे. करेक्ट आन्सर काय असेल? सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, ऑप्शन 3, विद्यार्थ्यांना सामाजिक वर्ग व गट
जाणणे हे काय करावं लागेल, दुर्लक्षित करावं लागेल. लक्षित नाही, इथे काय सांगितलेलं आपल्याला, दुर्लक्षित करावं लागेल. जीवनाशी सांगड घालणे चांगलं आहे, विद्यार्थ्यांना लवकर संपेल. त्याच्यानंतर संकल्पनांची पातळी जाणून त्यांना समजावून सांगणं हे पण गरजेचं आहे. आणि सहभागी करून घेणं ही पण चांगली गोष्ट आहे आणि ते करायला पाहिजे अध्यापनामध्ये शिक्षकांनी. ठीक आहे, फक्त ही गोष्ट नाही केली तर अध्यापन चांगलं होऊ शकतं. म्हणजेच काय करावं लागेल, याच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. म्हणून ऑप्शन 3 इथे काय आहे, करेक्ट आहे. नोविंग द सोशल क्लास अँड ग्रुप ऑफ द स्टुडंट्स. ओके, पुढचा प्रश्न आहे, अध्यापनातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्यांच्याकडून प्रतिकृती तयार करून घेणे हे स्वरूपाचे कौशल्य विकसित करते. कोणत्या प्रकारचं स्वरूपाचं कौशल्य विकसित करते? ऑप्शन ए ज्ञानात्मक, 2 भावनात्मक, 3 क्रियात्मक, 4 आध्यात्मिक. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3. ज्ञान वाढवेल की नाही प्रतिकृती सांगेल, म्हणजे ज्ञान तर वाढणारच आहे पण तेवढा प्रभावचार नाही पडणार. भावनात्मक आणि आध्यात्मक याच्यामध्ये प्रतिकृतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध येणार नाही. पण क्रिया, ठीक आहे, तुम्ही क्रिया करताय त्याच्यातून तुम्हाला नॉलेज येईल, म्हणून हे क्रियात्मक प्रकारचं कौशल्य आहे. ठीक आहे, नॉलेज विचारायचं ज्ञानात्मक म्हटलं असतं पण कौशल्य विचारलंय तर क्रियात्मक प्रकारचं कौशल्य आहे. ओके, म्हणून ऑप्शन 3 येते करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अध्यापनातील विविध संकल्पना परस्परांना जोडण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती पूरक ठरते? विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज कॉम्प्लिमेंटरी टू कनेक्ट अ डिफरंट कन्सेप्ट इन टीचिंग? ऑप्शन ए संश्लेषण पद्धती, विश्लेषण पद्धती, व्याख्यान पद्धती आणि कथन पद्धती. ठीक आहे, संकल्पना परस्पर जोडण्यासाठी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए संश्लेषण पद्धती, मेथड ऑफ सिंथेसिस कॉम्बिनेशन. ठीक आहे, दोन वेगवेगळ्या संकल्पना जोडायच्या, आधीची जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे त्याला जोडून आपण नवीन संकल्पनेचा अभ्यास करायचा किंवा त्याला लक्षात ठेवायची, याला काय म्हणू शकतो आपण, संश्लेषण पद्धती, संयोजन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? ओके, चुकीचं विधान याच्यातलं ओळखायचं आहे. पहिलं आहे, अध्यापन उद्दिष्टे शैक्षणिक ध्येयांवर अवलंबून असतात. उद्दिष्टे अध्यापनाची व्यावहारिक जीवनाशी सांगड घालण्यास उपयुक्त ठरतात. अध्यापन उद्दिष्टे ही तात्कालिक व संकुचित स्वरूपाची असतात. उद्दिष्टे ही तात्विक व मनोवैज्ञानिक स्वरूपाची असतात. कोणतं विधान चुकीचं आहे? अध्यापनाची उद्दिष्टे सांगितलेले आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. अध्यापन उद्दिष्टे तात्कालिक व संकुचित स्वरूपाची असतात. ती संकुचित स्वरूपाची असतात का? अजिबात नाही. बरोबर, म्हणून इथं हे स्टेटमेंट संकुचित वर्ड आल्यामुळेच हे स्टेटमेंट इथं चुकीचं आहे आणि करेक्ट आन्सर 3 आहे. ठीक आहे, ध्येयांवर अवलंबून असणे हे उद्दिष्ट असू शकतं. त्याच्यानंतर जीवनाशी सांगड घालून ठरवणे, व्यावहारिक जीवनाशी सांगड घालण्यासाठी करणे हे उद्दिष्ट असू शकतं. त्याच्यानंतर तात्विक असू शकतात पण तात्कालिक असू शकत नाही, म्हणून ऑप्शन 3 करेक्ट आहे या क्वेश्चनचा आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सर्वच विषयाचे अध्यापन डॅश डॅश असावे. कसं असावं? ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, माध्यम केंद्रित, बाल केंद्रित आणि अभ्यासक्रम केंद्रित. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बाल केंद्रित, चाइल्ड सेंटर. ज्या व्यक्तीला आपण शिकवणार आहोत त्याच्यावरती ते सेंटर्ड असलं पाहिजे, त्याला विचारात घेऊन आपण जे शिकवणार आहोत, अध्यापन करणार आहोत हे अध्यापन केलं पाहिजे. म्हणून तर करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी. ना शिक्षक केंद्रित, ना माध्यम केंद्रित आणि ना अभ्यास केंद्रित. ओके, सी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकाकडे खालीलपैकी कोणते गुण असावेत? आता हे कोणते गुण असावे त्याची लिस्ट दिलेली आहे आणि खाली त्याचा कोड दिलेला आहे. ठीक आहे, विषयाची अभिरुची, बाल मानसशास्त्रज्ञांचे ज्ञान, अध्यापन कौशल्य, भेदभावात्मक वर्तन. ठीक आहे, आता भेदभावात्मक वर्तन आवश्यकता आहे का? नाही. म्हणजे आता हे 3 काय आहे, अध्यापन कौशल्य असावं, विषयाची अभिरुची असावी आणि बाल मानसशास्त्रज्ञांचे ज्ञान. हे जर आपण बघितलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? अ ब क. ठीक आहे, म्हणजे हा आपण काढून टाकला पॉइंट आणि फक्त हे 3 घेतले आणि करेक्ट आन्सर आपलं काय आलेलं आहे? 1 आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन येतात तेव्हा या लिस्ट मधून नको असलेले विषय काढल्यानंतर आपल्याला बरोबर आन्सर मिळतं. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आजचा, विद्यार्थ्याची विचार करण्याची पद्धती जाणण्यासाठी शिक्षकाने कोणता प्रभावी मार्ग वापरावा? व्हॉट इफेक्टिव्ह मेथड शुड बी टीचर यूज टू अंडरस्टँड द स्टुडंट्स वे ऑफ थिंकिंग? प्रश्न ऑप्शन आहे
विद्यार्थ्यावर सतत लक्ष ठेवून राहणे, विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारणे, विद्यार्थ्याला मानसशास्त्रज्ञाकडे नेणे, विद्यार्थ्याच्या पालकाशी संवाद साधणे. पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्याची विचारसरणी कळेल का? नाही. किंवा मानसशास्त्रज्ञाकडे नेले तरी सुद्धा त्याचे विचार समजतील का? एखाद्या वेळेस मानसशास्त्रज्ञ त्याची स्थिती समजू शकते पण विचार समजणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांवर सतत लक्ष ठेवून राहणे ही योग्य पद्धत नाही. मग करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 2, विद्यार्थ्याला विविध प्रश्न विचारून त्यांची विचार करण्याची पद्धती आपण शोधू शकतो, म्हणून ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, पहा, ऐका, कृती करा व समजावून घ्या या बाबींवर आधारित अध्यापनाची कोणती पद्धती आहे? ऐकायचं, कृती करायची, पाहायचं पहिले, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन ए, प्रयोगशाळा पद्धती, क्रीडन पद्धती, प्रकल्प पद्धती आणि वरील सर्व. बघा, प्रयोगशाळेमध्ये आणि क्रीडन पद्धतीमध्ये आणि प्रकल्प पद्धतीमध्ये तिघांमध्येही तुम्हाला स्वतः काम करायचं असतं. शिक्षक ॲज अ गाईड म्हणून फक्त काम करतील आणि याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कृती करायची असते. आणि पाहणे आणि ऐकण्याची सुद्धा काय आहे? एक कृतीच आहे. म्हणजे या तिन्हीमध्येही तुम्हाला याची गरज पडते. म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? 4. ओके. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे पूर्वीचे अनुभव लक्षात घेऊन त्यास अनुसरून नवीन अनुभव प्रदान करणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? कोणत्या सूत्रामध्ये आधीचं ज्ञान आहे आणि त्याच्यासोबतच नवीन अनुभव किंवा नवीन नॉलेज तुम्हाला ऍड करायचं आहे? ऑप्शन ए, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून कठीणाकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे आणि पृथक्करणाकडून संश्लेषणाकडे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. आधीचे अनुभव म्हणजे ज्ञात आणि नंतरचे नवीन अनुभव हे अज्ञात असतात. सो ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे करेक्ट आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाला अध्यापनात मूर्त स्वरूपाची उदाहरणे द्यावी लागतात. मूर्त उदाहरण म्हणजे काय? अ टीचर हॅज टू गिव्ह अ टँजिबल एक्झाम्पल इन टीचिंग. अ कॉन्क्रीट एक्झाम्पल इज. ऑप्शन ए, दाखवता न येणारी बाब, कल्पनाशील बाब, गुंतागुंतीची बाब, प्रत्यक्ष स्वरूपात दाखवता येतील व समजावून सांगता येणारी बाब. याचा करेक्ट आन्सर आहे ऑफकोर्स 4. ठीक आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्हाला मूर्त स्वरूप कुठे दिसतंय का? नाही. मूर्त म्हणजे अशी गोष्ट जी दिसते डोळ्यांना. ठीक आहे. मग याच्यामध्ये स्वरूपात दाखवता येणे आणि समजावून सांगता येणारी बाब म्हणजे ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक विविध गोल वस्तू दाखवून गोल ही संकल्पना समजावून सांगत असतील तर त्यात अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले गेलेले आहे? If teacher was explaining a concept of round by showing various round objects, what teaching formula was used in it? Okay, ऑप्शन आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशिष्टाकडून सामान्यकडे, सोप्याकडून कठीणाकडे आणि पूर्णाकडून अंशाकडे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मूर्ताकडून अमूर्ताकडे. कसं आहे? गोल वस्तू ऑलरेडी आहे आणि ती तुम्हाला दुसऱ्यांना सांगतात की गोल वस्तू म्हणजे अशी वस्तू, राईट? म्हणजे ज्यांना माहिती नाहीये गोल वस्तू कशी असते त्यांना ती दिसते, म्हणजेच काय? मूर्ताकडून अमूर्ताकडे. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. ठीक आहे. टँजिबल टू ॲब्स्ट्रॅक्ट. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अध्यापनाचे कोणते सूत्र नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉर्म्युला टीचिंग? ओके. फर्स्ट ऑप्शन आहे मानसशास्त्रज्ञाकडून तर्कशास्त्राकडे, कठीणाकडून सोप्याकडे, पूर्णाकडून अंशाकडे, पृथक्करणातून संश्लेषणाकडे. ठीक आहे. करेक्ट आन्सर काय असणार आहे? 2, कठीणाकडून सोप्याकडे. असं कुठल्याही प्रकारचं अध्ययनाचं सूत्र नाही. तुम्ही आधी सोपं शिकाल, त्याच्यानंतर कठीण शिकाल किंवा कठीण शिकाल किंवा सोपं शिकाल. ठीक आहे. याच्यामध्ये असं सूत्र नाही की याच्याकडून याच्याकडे. बाकीचे तिन्ही म्हणजे काय आहे? सूत्र आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे? ओके. पुढचा प्रश्न आहे, घटकाचा मुख्य गाभा विद्यार्थ्यांसमोर ठेवून नंतर त्याचे लहान लहान पाठ्यघटकात वर्गीकरण करून शिकवणे यास अध्यापनाचे कोणते सूत्र म्हणतात? Keeping the main core of subject in front of students and then classifying it into smaller subtopics is called which method of teaching? ऑप्शन ए, पूर्णाकडून अंशाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे आणि मूर्ताकडून अमूर्ताकडे. बघा, लक्षात घ्या, मोठा आहे, पूर्ण आहे आणि त्याच्यानंतर लहान लहान तुकडे केलेले आहेत. मग कोणत्या प्रकारचं सूत्र इथे वापरलेलं आहे? 1 करेक्ट आन्सर आहे. 1 पूर्णाकडून अंशाकडे. प्रश्नामध्ये दिलेला मुख्य गाभा म्हणजे गोल आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पीस केलेत म्हणजे अंश केले. ठीक आहे. म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. गेट इट? पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे वय
परिपक्वता, बुद्धिमत्ता, व्यक्तिभेद इत्यादी बाबींचा विचार करून त्यांच्यातील तार्किक क्षमताचा विकास करण्यासाठी शिक्षकांना कोणते अध्यापन सूत्र मदत करते? एक ऑप्शन सामान्यकडून विशेषाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. आधी मनाचा विचार, बुद्धीचा विचार, त्याच्यानंतर त्याच्या तर्कशास्त्राकडे, म्हणजे त्याचं ज्या साईडला मन आहे किंवा ज्याची विचार करण्याची क्षमता आहे तिकडे तर्क त्याचे लावून देणे. ठीक आहे, ही सूत्र त्याच्यात वापरली जातात. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ओके, पुढचा प्रश्न आहे गणित विषयातील सूत्रांची तपासणी करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग मेथड इज युजफुल फॉर चेकिंग फॉर्म्युलाज इन मॅथमॅटिक्स? ओके, फर्स्ट आहे पृथक्करण पद्धती, अवगामी पद्धती, उद्गामी पद्धती आणि स्वसंशोधन पद्धती. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, अवगामी पद्धती, रेट्रोस्पेक्टिव्ह मेथड. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र आहेत आणि ती चेक करायची आहेत. ओके, ऑप्शन 2 करेक्ट आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी अध्यापनाची कोणती पद्धती प्रश्न पद्धतीवर आधारित आहे? विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग इज बेस्ड ऑन द क्वेश्चन मेथड? क्वेश्चन मेथड. ओके, लक्षात घ्या. प्रश्न ऑप्शन आहेत संश्लेषण पद्धती, पृथक्करण पद्धती, स्वयं संशोधन पद्धती आणि व्याख्यान पद्धती. त्याच्यामध्ये व्याख्यान पद्धती पहिलेच गेलं कारण इथून स्वतः आपण सांगतो. ठीक आहे, मग करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? 2, मेथड ऑफ पृथक्करण. ओके, क्वेश्चन वरती आणि त्याच्यावरती नंतर आपण शोध घ्यायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत विद्यार्थी संशोधकाच्या भूमिकेत असतो? संशोधकाच्या भूमिकेत स्टुडंट असणं म्हणजे कोणती अध्यापन पद्धती आहे? इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग इज द स्टुडंट इज द रोल ऑफ टीचर, रिसर्चर. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे दिग्दर्शक पद्धती, संशोधन, स्वसंशोधन पद्धती, स्वयंशोधन पद्धती, अवगामी पद्धती आणि चर्चा पद्धती. तर याच्यामध्ये पण चर्चा पद्धती तर पहिलेच आहे, राईट? मग करेक्ट आन्सर काय असणार आहे? स्वयंशोधन पद्धती, स्वतः सेल्फ डिस्कवरी मेथड मध्ये संशोधकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे कोण? स्टुडंट. ओके, क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत शिक्षकाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरते? इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग इज टीचर्स गायडन्स एसेन्शियल फॉर स्टुडंट्स? फर्स्ट आहे चर्चा पद्धती, कथन पद्धती, प्रायोगिक पद्धती आणि स्पष्टीकरण पद्धती. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, प्रायोगिक पद्धती. काय करावं लागतं? प्रयोग करायचा आहे. पण नेमका कशाचा प्रयोग करायचा आहे यासाठी किंवा कुठले कुठले तुम्हाला व्हेरिएबल्स लागणार आहेत प्रयोग करण्यामध्ये, एक्सपेरिमेंट करण्यामध्ये, यासाठी तुम्हाला शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक असतं, राईट? त्याच्यानंतर तुम्ही प्रयोग करता किंवा आधी शिक्षक काहीतरी थेअरी सांगतील आणि त्याच्यानंतर तुम्ही तो प्रयोग करून बघणार आहात. तर त्यासाठी शिक्षकाचं मार्गदर्शन हे आवश्यक असतं एक्सपेरिमेंटल मेथडसाठी. ओके, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे उद्गामी पद्धत म्हणजे डॅश जाणे होय. द एमर्जिंग मेथड इज डॅश गो. येस. आता काय आहे प्रश्न? ऑप्शन फर्स्ट आहे विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे, विशिष्ट उदाहरणाकडून विशिष्ट उदाहरणाकडे जाणे, नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे जाणे आणि नियमाकडून नियमाकडे जाणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे एक, विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे. फ्रॉम पर्टिक्युलर एक्झाम्पल टू जनरल रूल. उद्गामी. ठीक आहे, उद्गामी. एक विशिष्ट उदाहरण त्याच्याकडून सामान्यकडे, स्पेसिफिक टू जनरल. ओके, उद्गामी पद्धत. पुढचा प्रश्न आहे उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत, त्यांचा अचूक क्रम लावा. कोणत्या क्रमानुसार तुम्हाला काम करावं लागणार आहे? ठीक आहे, फर्स्ट दिलेला आहे निरीक्षण, विचार मंथन, निष्कर्ष, तुलनात्मक परीक्षण आणि त्यानंतर खाली जे क्रम दिलेला आहे त्या क्रमपैकी योग्य आन्सर निवडायचा आहे. द स्टेप ऑफ द अबोव मेथड आर गिवन बिलो, आयडेंटिफाय देअर एक्झॅक्ट ऑर्डर. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय करणार? एक विचार मंथन करणार. ठीक आहे, याला आपण फर्स्ट नंबर देऊया. ठीक आहे, विचार मंथन केल्यावर त्याच्याबद्दल निरीक्षण करणार, याला आपण सेकंड नंबर देऊया. त्याच्यानंतर काय करणार? निष्कर्ष निघेल निरीक्षण केल्यानंतर. ठीक आहे, हा तिसरा येईल आणि निष्कर्ष जो निघेल त्याच्यानंतर तुलनात्मक परीक्षण सोबतची जी मेथड असेल किंवा सोबतचं जे काय आपण ज्याच्याशी आपण तुलना करू शकतो ते घेणार असेल तर हे चौथ्या नंबरला येईल. म्हणजे पहिले काय येणार? ब, अ,
क ड, ब अ क ड, फोर्थ ऑप्शन इथे काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, काय आलं आपलं करेक्ट आन्सर 4 ब अ क ड, बघितलं होतं ब अ क ड. ठीक आहे, क्लिअर. ओके, आजचा पहिला प्रश्न आहे संयोजन पद्धतीत इन कॉम्बिनेशन मेथड काय यूज होतं किंवा काय केलं जातं. ऑप्शन 1, लहान लहान भागांचे एकत्रीकरण करून नवीन माहिती मिळवली जाते. लहान लहान भागांचे विभाजन करून नवीन माहिती मिळवली जाते. विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवले जाते आणि माहितीचे लहान लहान भागात वर्गीकरण केले जाते. संयोजन, ठीक आहे. कॉम्बिनेशन, आता आपल्याला शब्दावरूनच लक्षात येतं कॉम्बिनेशन म्हणजे लहान लहान भाग एकत्र करणं किंवा दोन वेगळ्या गोष्टी एकत्र येणं. मग यातला कुठला पर्याय बरोबर असणार आहे. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, लहान लहान भागाचे एकत्रीकरण करून नवीन माहिती मिळवली जाणे. ठीक आहे, कॉम्बिनेशन वर्ड संयोजन वरून आपल्याला ऑप्शन ए लगेचच लक्षात येतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अध्यापनात प्रायोगिक पद्धती वापरण्याचा हेतू खालीलपैकी कोणता आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्पज ऑफ युजिंग एक्सपेरिमेंटल मेथड इन टीचिंग. शिकवण्यामध्ये प्रायोगिक पद्धती का वापरतो. ऑप्शन ए, विद्यार्थी निरीक्षणातून माहिती मिळवतात. विद्यार्थी कृतीशीलतेने अध्ययन करतात. विद्यार्थ्याला व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त ठरते. वरील सर्व. काय आहे याचा आन्सर बघा. निरीक्षणातून माहिती मिळवतात हे बरोबर आहे. कृतीशील अध्ययन करतात हे पण बरोबर आहे. दोन ऑप्शन इथे बरोबर आहेत, म्हणजे 1 आणि 2 असा आन्सर नाहीये किंवा ऑप्शन नाहीये. मग इथे एकच ऑप्शन आपल्याला दिसत आहे की वरील सर्व. मग इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे वरील सर्व. आणि हे व्यावहारिक जीवनात पण उपयोगी येतो कृतीशील इन्फॉर्मेशन, राईट. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अध्यापनात प्रायोगिक पद्धती वापरताना कोणती मर्यादा येते. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ युजिंग एक्सपेरिमेंटल मेथड्स इन टीचिंग. फर्स्ट आहे ती मनोरंजक व आनंददायी पद्धती आहे. विद्यार्थ्याला यामुळे स्वयं अध्ययनाची सवय लागते. विद्यार्थ्यास राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण होतो. अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गासाठी ती उपयुक्त ठरत नाही. कोणती मर्यादा आहे याच्यामध्ये. ऑप्शन बघितले ती मनोरंजक व आनंददायी पद्धती आहे. विद्यार्थ्यांना त्यामुळे स्वयं अध्ययनाची सवय लागते. विद्यार्थ्यास शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होतो. अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गासाठी ती उपयुक्त ठरत नाही. हे इथे मर्यादा कुठली येणार याच्यामध्ये चौथी. ठीक आहे, ती उपयुक्त ठरत नाही असं म्हटलेलं आहे. मर्यादा तिथे सांगितलेले आहे, राईट. करेक्ट आन्सर ऑप्शन 4. ओके, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला संशोधकाच्या भूमिकेत नेऊन त्याला त्या विषयी संबंधी स्वप्रयत्नाने माहिती मिळवण्यास प्रेरित करणारी पद्धती कोणती. ठीक आहे, व्हॉट इज द मेथड दॅट मोटिवेट्स द स्टुडंट्स टू टेक द रोल ऑफ रिसर्चर अँड गेट इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट थ्रू हिज ओन एफर्ट्स. ठीक आहे, प्रश्न ऑप्शन फर्स्ट आहे चर्चा पद्धती, पर्यवेक्षण पद्धत, क्रीडन पद्धती आणि स्वयंशोधन पद्धती. प्रयत्न करा सॉल्व करण्याचा. करेक्ट आन्सर काय असणार याचं ऑप्शन 4. का, कारण रिसर्चरच्या भूमिकेत तुम्ही येणार आहात तेव्हा तिथे स्वतः संशोधन करून अभ्यास करणार आहात, राईट. म्हणून स्वयं संशोधन पद्धती इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे अध्यापन करताना शिक्षकाने स्वयं संशोधन पद्धतीच्या टप्प्यांची अंमलबजावणी कोणत्या क्रमाने करावी लागते. इन विच ऑर्डर द टीचर हॅज टू इम्प्लिमेंट द स्टेजेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी मेथड वाईल टीचिंग. शिकवताना कोणती मेथड किंवा क्रम कुठला लावायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, ते बघायचं आहे. इथे बघा कोडिंग वाला प्रश्न आहे, कोड दिलेला आहे त्यातलं करेक्ट आन्सर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथे बघावं लागतील ऑप्शन्स काय काय दिले आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाची सर्वसमावेशक चर्चा, संशोधनासाठी प्रोत्साहन, संशोधनाची विद्यार्थ्यात निकोप स्पर्धा, अध्ययन वातावरण निर्मिती आणि विद्यार्थ्यांसमोर समस्यांची मांडणी, विद्यार्थ्यास मार्गदर्शन आणि सूचना. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. काय काय आहे बघा 4 मध्ये. मी करेक्ट आन्सर याच्यासाठी सांगितलं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कसं आन्सर असेल. ई, विद्यार्थ्यांसमोर सर्वात पहिले काय करावं लागेल समस्याची मांडणी करावी लागेल. त्याच्यानंतर ड आहे म्हणजे अध्यापन वातावरण निर्मिती. जेव्हा एकदा तुम्ही समस्या मांडली त्याच्यानंतर वातावरण निर्मिती करायला पाहिजे की त्यांना तिथे अभ्यासाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर क काय असणार आहे स्पर्धा निर्माण केली पाहिजे त्यांच्यामध्ये की कोण आधी करणारे संशोधन, बघू कोणाचं संशोधन बरोबर येतं किंवा कोणाचं आन्सर काय येतं, अशा प्रकारची स्पर्धा निर्माण केली पाहिजे. ठीक आहे,
त्याच्यानंतर ब, संशोधनासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, राईट. या स्पर्धेमधून आपोआप त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांना त्याच्यावरती बक्षीस दिलं तर प्रोत्साहन मिळेल. त्याच्यानंतर फ, प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करायचे की कशा प्रकारे तुम्ही संशोधन करू शकता. आणि फायनली आन्सर ज्यांचं सगळ्या स्टुडंट्सला मिळालं की त्याच्यावरती काय करायला पाहिजे, सर्वसमावेशक चर्चा करायला पाहिजे. तर अशा प्रकारे 4 आन्सर हे बरोबर आहे. ओके, ही ऑर्डर फॉलो केली जाते स्वयं संशोधन पद्धती. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या एक प्रकल्प पद्धतीचे वैशिष्ट्य नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोजेक्ट मेथड. एक, प्रकल्प पद्धतीमुळे सामाजिक सहकार्याची भावना वाढते. या पद्धतीमुळे कौशल्यामध्ये वृद्धी होऊन व्यावहारिक शहाणपण येते. या पद्धतीमुळे ज्ञानाचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडला जातो. सर्व पाठ्यघटक या पद्धतीने शिकवता येतात. ठीक आहे. काय आहे प्रकल्प पद्धतीचं वैशिष्ट्य? मग याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ठीक आहे, प्रकल्प पद्धतीमध्ये सर्व पाठ्यघटक शिकवता येतात. ओके ओके, पुढचा प्रश्न आहे, अध्यापन पद्धतीची निवड करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा. कुठले विचार घ्यावेत लक्षामध्ये? ऑप्शन खाली दिलेले आहेत, इथे कोड दिलेला आहे. अभ्यासक्रम लवकर संपेल अशी पद्धती, हा पण विचारात घेऊ का? नाही, याचा विचार शिक्षकांना का? नाही. विद्यार्थ्यात दृष्टिकोन कौशल्य निर्माण करणारी पद्धत निवडावी, हे घेऊ शकतो आपण, राईट. त्याच्यानंतर विचारशीलतेला चालना देणारी पद्धती निवडावी, हे घेऊ शकतो आपण, शिक्षक एक घेऊ शकतो. ठीक आहे. शक्यतो व्याख्यान व कथन पद्धतीचा वापर करावा, हे योग्य आहे का? नाही. कथन किंवा व्याख्यानमध्ये विद्यार्थी सक्रिय नसतात, त्यामुळे आपण ही पद्धत घेणार नाही, राईट. सामाजिक आंतरक्रियांना वाव देणारी पद्धती, हे आपण घेऊ शकतो. म्हणजे कुठले कुठले ऑप्शन्स बरोबर येतात आपल्या इथे? ब, क, ई. ठीक आहे का आपल्याला ऑप्शन इथे? आहे. मग आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 4, फक्त ब, क, ई. ओके, क्लिअर झाला? ब, क, ई का आलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेत प्राप्त केलेल्या ज्ञानांचे मूल्यमापन कोणत्या चाचण्यांद्वारे करणे श्रेयस्कर ठरते. Which test is preferable to evaluate the knowledge acquired by the students in a laboratory. ठीक आहे, प्रयोगशाळेमध्ये तुम्ही ज्ञान घेता त्याचं मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करायचं? ऑप्शन लेखी परीक्षा, कृती कसोट्या, वस्तुनिष्ठ चाचणी आणि मौखिक चाचणी. करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन बी. प्रयोगशाळेमध्ये जे तुम्ही प्रयोग करता ते तुम्हाला लिहून तुम्हाला समजलंय की नाही समजणार आहे, की तुम्ही कृती करून दाखवली, तुम्ही तो प्रयोग सक्सेसफुल करून दाखवला, त्याचं जे आन्सर कन्क्लुजन जे यायला पाहिजे ते जर तुम्ही योग्य केलं तर तिथे तुमची मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन योग्य होणार आहे. म्हणून इथे ऍक्शन टेस्ट आणि कृती कसोट्या हे करेक्ट आन्सर आहे, किंवा याच्यामधून इव्हॅल्युएशन करणं सोयीस्कर ठरतं, श्रेयस्कर ठरतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मोस्ट एज्युकेशनल व्हॅल्यू इन टीचिंग. अध्यापनातील सर्वात जास्त शैक्षणिक मूल्य असणारी बाब कोणती? ऑप्शन फर्स्ट आहे, विद्यार्थ्याला ज्ञान शोधासाठी प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्याला विविध प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना देणे, विद्यार्थ्यांचे स्मरण कौशल्य वाढवणे, आणि विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले यश संपादन करण्यास सांगणे. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्त महत्त्व कशाला असणार आहे? ज्ञान शोधासाठी प्रोत्साहन देणे. ठीक आहे, ही महत्वाची बाब आहे. बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा स्मरणशक्ती वाढवणं, कौशल्य वाढवणं, चांगलं परीक्षेमध्ये यश देणं, याच्यापेक्षा त्यांना ज्ञान शोधण्यासाठी किंवा ज्ञान मिळवून देण्यासाठी जास्त कष्ट केले किंवा जास्त प्रोत्साहन दिलं तर ते योग्य होणार आहे. ओके, म्हणून करेक्ट आन्सर आपला ऑप्शन फर्स्ट आहे. ठीक आहे, क्लिअर? ओके, पुढचा प्रश्न आहे, अध्यापन उद्दिष्टांपैकी खालील पर्यायातील चुकीचे विधान कोणतं? विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग ऑब्जेक्टिव्ह इज अ फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे याच्यात आपल्याला अध्यापनाची कुठली कुठली उद्दिष्ट असायला पाहिजेत किंवा आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्यामध्ये जे नसेल ते चुकीचं विधान असणार आहे आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे, उद्दिष्टे ध्येयांवर आधारित असावी, उद्दिष्टांमध्ये वस्तुनिष्ठता असते, उद्दिष्टे अस्पष्ट व गुंतागुंतीची असतात, उद्दिष्टे विद्यार्थ्याच्या वर्तना बदलाशी संबंधित असतात. सो इथे करेक्ट आन्सर आपल्याला लगेच दिसून येतं की उद्दिष्टे अस्पष्ट आणि गुंतागुंतीची असतात का? नाही. म्हणून करेक्ट आन्सर इथे काय आहे? ऑप्शन 3. करेक्ट याच्यासाठी म्हणतोय कारण आपल्याला प्रश्न विचारलाय चुकीचं विधान कोणतं आहे, म्हणून इथे करेक्ट आन्सर हे आहे. हे उद्दिष्ट अस्पष्ट किंवा गुंतागुंतीची नसतात. ठीक आहे, क्लिअर?
ओके, पुढचा प्रश्न आहे नैदानिक चाचण्यांसंबंधी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग क्लिनिकल टेस्ट इज इनकरेक्ट? चुकीचं विचारलेलं आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन आहे विद्यार्थ्या अध्ययन विषयक उणीवांची माहिती होते. या चाचण्यांचा वापर शिक्षकाने अवश्य करावा. या चाचण्या मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असतात. या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यात असणाऱ्या उणीवांमागील कारणे शोधतात. याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3, मतिमंदांसाठी या चाचण्या असतात. क्लिनिकल टेस्ट. ओके, काय म्हणलेलं आहे? चुकीचं विधान आहे. ठीक आहे, हे सगळ्यांसाठी असतात, सगळ्या स्टुडंटसाठी असतात, म्हणून हे चुकीचं विधान आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे क्लिनिकल टेस्ट आर फॉर विच ऑफ द फॉलोइंग स्टुडंट? याच्यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही नैदानिक चाचणी खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात? ऑप्शन ए अध्ययन कार्यक्षम विद्यार्थी, सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, वरील सर्व. काय आन्सर यायला पाहिजे याचा? ऑप्शन 4 वरील सर्व. कारण मी मागच्याच क्वेश्चन मध्ये क्लिअर केलं की स्पेसिफिक अशा कुठल्या स्टुडंटसाठी या चाचण्या नसतात, त्या सर्व स्टुडंटसाठी असतात. ओके, पुढचा प्रश्न आहे विषयाशी निगडित खेळ घेण्याचा खालीलपैकी फायदा नाही कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हान्टेज ऑफ प्लेइंग सब्जेक्ट रिलेटेड गेम्स? ऑप्शन फर्स्ट विद्यार्थ्यास कृतीमुळे संकल्पनांचे आकलन होते. विद्यार्थ्यास मनोरंजन शिकता येते. प्रत्यक्ष अनुभवामुळे दीर्घकाळ लक्षात राहते. अध्यापनातील खेळामुळे शिक्षकांचे अध्यापन करण्याचे कष्ट वाचतात. फायदा नाही कोणता याच्यातला? ऑप्शन 4 कष्ट वाचतात हे नाही. खेळ जरी खेळायचा असेल तरी पण तिथे विद्यार्थ्यांची मनस्थिती किंवा कोणत्या प्रकारचे खेळ खेळायला पाहिजे यासाठी शिक्षकांना कष्ट हे घ्यावेच लागतात. सो कष्ट वाचतात हा इथे फायदा नाही. ठीक आहे याचा. सो वरचे 3 जे आहेत ते खेळाशी निगडीत असणाऱ्या अभ्यासामध्ये फायदे होतात. ठीक आहे, क्लिअर? पुढचा प्रश्न आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणीच्या वापरानंतर खालीलपैकी काय करावे? विच ऑफ द फॉलोइंग शुड अ टीचर डू आफ्टर युजिंग अ क्लिनिकल टेस्ट फॉर स्टुडंट्स? प्रमाणित चाचण्यांचा वापर करावा, उपचारात्मक अध्ययन, सहल भेट की विद्यार्थ्यास उणीवारून शिक्षा? याच्यापैकी काय केलं म्हणजे या नैदानिक चाचणीचा फायदा होणार आहे? ठीक आहे, क्लिनिकल टेस्ट केल्यानंतर त्यांनी करेक्ट आन्सर काय असणार आहे याचा? आपला ऑप्शन, म्हणून इथे उपचारात्मक अध्यापन हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नैदानिक चाचणी क्लिनिकल टेस्ट मध्ये जे मिळेल आपल्याला त्याच्यावरती रेमेडीज करायला पाहिजेत, राईट? म्हणून हे उपचारात्मक अध्यापन करणे इथे योग्य आहे. करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन 2. ठीक आहे.